आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची। 20 जानेवारीपासून आंतरवाली सराटीहून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मात्र त्याआधी गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा हायकोर्टात त्यांनी धाव घेतली आहे। जरांगे पाटलांना मुंबईमध्ये येण्याची परवानगी देऊ नका अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। बघूया एक रिपोर्ट। ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, तर तुमचं आमचं जमतं, नाही तर नाही जमत। तर पुढच्या 5 दिवसात जरांगे पाटील उपोषणासाठी मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। या दौऱ्याचा रोडमॅप जरांगेंनी सांगितलाय। 7 दिवसांचा प्रवास करत जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईत दाखल होतील आणि 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होईल। सकाळी 8 वाजल्यापासून पायी आणि दुपारी 12 नंतर गाड्यांनी प्रवास असेल। 20 जानेवारीला आंतरवाली सराटीहून सकाळी 9 वाजता निघणार। दुपारचं जेवण गेवराई तालुक्यातल्या कोळगावला, रात्रीचा मुक्काम शिरूर तालुक्यातील मातोरीच्या डोंगर पट्ट्यात असेल। 21 जानेवारीला दुपारचं जेवण पाथर्डीच्या तनपूरवाडीमध्ये, रात्रीचा मुक्काम अहमदनगरच्या करंजी घाट इथं असेल। तर 22 जानेवारीला दुपारचं जेवण पारनेर तालुक्याच्या सुपा गावात आणि रात्रीचा मुक्काम रांजणगावला असणार। 23 जानेवारीला दुपारचं जेवण कोरेगाव भीमाला आणि रात्रीचा मुक्काम असेल पुण्याच्या चंदननगरच्या खराडी बायपासला। 24 जानेवारीला दुपारचं जेवण तळेगाव दाभाडे आणि रात्रीचा मुक्काम लोणावळ्यात। 25 जानेवारीला दुपारचं जेवण पनवेलला आणि रात्रीचा मुक्काम नवी मुंबईच्या वाशीमध्ये। 26 जानेवारीला मुंबईत पोहोचून आझाद मैदान आणि शिवाजी पार्क अशा दोन्ही ठिकाणी उपोषण सुरू होणार। मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई। आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो। हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे। तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललोय। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शक्य असेल त्यांनी सगळ्यांना मुंबईकडे या, कारण एवढीच संधी आहे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्याची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांकडे फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितली आहे। मात्र जरांगे पाटील पुन्हा एकदा अधिकचा वेळ देण्यास तयार नाहीत। सरकारकडून आमदार बच्चू कडू यांनी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या 3 महत्त्वाच्या मागण्या बच्चू कडूंनी लिहून घेतल्या असून त्यावर सरकारसोबत चर्चा होईल आणि 20 तारखेच्या आत तोडगा निघाला नाही तर स्वतः बच्चू कडू देखील जरांगेंच्या उपोषणात सहभागी होणार आहेत। यामध्ये पहिली मागणी आहे की ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यावरून 2 दिवसाच्या आत कुणबी अर्थात ओबीसींचं जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी। दुसरी मागणी आहे सगळे सोयऱ्यांना देखील दाखले मिळावेत, यासाठी 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा। आणि तिसरी मागणी आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे। ज्याची नोंद मिळाल्या त्याला लगेच प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकाला पण लगेच 20 तारखेच्या सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि ते केसेस मागावे 20च्या आत। जे नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र जर दिले नाही तर ते नुसत्या नोंदी पडून राहील। तर त्याचा या 2 दिवसात 16 ते 17 असं एक गाव आहे जिथे ज्या ज्या गावच्या नोंदी आहे तिथे ते नोंदीची यादी जाहीर लावावी आणि तिथंच अर्ज भरण्याची पण व्यवस्था करावी। त्याच्यावर एक चर्चा झाली। आणि दुसरं सगळे सोयऱ्यावर, आता मी ते सगळं कागद वाचून नाही दाखवत, पण त्यांनी ते लिहून दिलं ते आता आम्ही सरकारकडे घेऊन जातो आणि आजच्या आज काय त्याच्यावर तोडगा निघतं, म्हणजे कशा पद्धतीनं ते सरकार मान्य करतं ते आपण पाहू। काही तोडगा निघाला नाही तर 20 तारखे तुम्ही आंदोलनात सहभागी होणार? बिलकुल, तेव्हा कडू राहील। जरांगेंनी उपोषणाची पूर्ण तयारी केली आहे। तर हेमंत पाटील यांच्यानंतर सदावर्तेंनी देखील मुंबई हायकोर्टात जरांगेंविरोधात याचिका दाखल केली आहे। मुंबईमध्ये उपोषण करून जरांगे सरकारलाच वेठीला धरत असल्याचं सदावर्ते यांनी याचिकेत म्हटलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर 2 वेगवेगळ्या म्हणजे ओबीसीनी मागितलंय तिथे आंदोलन करणार आणि यांनी मागितलंय आम्ही तिथे आंदोलन करणार, आणि हे केवळ माननीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येते, कारण रीट ज्युरिस्डिक्शनच्या अखत्यारीत येते। म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डर्ससाठी सुद्धा आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात ती प्रेयर केलेली आहे। जर नोंदी सापडून देखील मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल होत असतील तर आम्ही देखील कोर्टात जाणार
आणि मग मंडल कमिशन देखील रद्द होऊ शकतो असा इशाराच जरांगे यांनी दिलाय. मग आता ते जर आमच्या कोर्टात जाऊन वाटोळ करणार असले तर त्यांच्या आरक्षणाच्या बद्दल आम्हाला माहिती आहे. नावेला जण आम्ही घुसणार आहे त्याच्यात. मग आता एक हे तर आपलं कन्फर्म झालं सगळे सरेचं, एक जातीच्या दाखल्याचं डॅश डॅश आलं, आता राहिलं अधिवेशनाचं. मंडल कमिशन सुद्धा रद्द होतो. मग त्याला नावेलाच आहे. मग आमचं वाटोळ व्हायला लागल्यावर आम्ही काय करू? नाही हे खोटं नाही बोलत, नावेलाच त्याला आमचा. मग कारण ते स्वीकारलेलं पण नाही. मग आणि 1967चा शासन निर्णय बी कशाच्या आधारावर घेतलाय. मग आम्हाला नावीला जाणं मग जावं लागणार. तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेस आमच्या नोंदी सापडून तुम्ही कोर्टात जाणार असलात तर तुमचं कैद नसून तुम्हाला मग आम्ही का नाही जाणार? कोणी किती काही म्हटलं तरी मंडल आयोगाचं जे गठन 1978ला झालं होतं ते रद्द होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार जे बोलतं आहे, जे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या विचारात आहे काय, आणि तशा प्रकारे आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर या राज्यातील ओबीसी सुद्धा रस्त्यावर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार आहे. तब्बल 3 कोटी मराठे मुंबईत दाखल होतील असा दावा जरांगेंचा आहे. मात्र 20 जानेवारीच्या आज जर सगळे सोयरे या शब्दावरून तोडगा काढला तरच उपोषण थांबेल अशी अट देखील जरांगे यांनी घातली आहे. आंतरवली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.